तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यांकडून राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। कोल्हापुरात आंदोलनाच्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहे। तर सोलापूरच्या शेतकऱ्यांनी मोहोळ ते पंढरपूर जाणारा पालखी मार्ग रोखून धरला। मोहोळ तालुक्यातील 7 ते 8 गावातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। हिंगोलीत शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास देखील विरोध दर्शवण्यात येतोय। परभणीतील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असून महामार्गाच्या मोजणीला तीव्र विरोध करण्यात आलेला आहे। तर ही 4 दृश्य आपण पाहतोय। वेगवेगळ्या जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात येतोय। सगळ्यांनी या आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे तुम्ही राज्य आणायचा प्रयत्न करू नका। हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही, कुठल्या संघटनेचं नाही। हे आंदोलन महापूर आणि जमीन जाऊ नये, महापूर येऊ नये आणि जमीन जाऊ नये यासाठी केलेलं जनतेचं आंदोलन आहे, हे लक्षात ठेवा। तेव्हा माझी विनंती आहे पोलिसांना सुद्धा, इथं येण्यापासून कुणाला रोखू नका। आम्ही तुम्हाला निश्चितच सहकार्य करू। तुमच्यावर ताण आहे याची जाणीव आहे, परंतु आम्हाला सविनय पद्धतीनं कायदे भंग करून सरकारला आमच्या भावना व्यक्त करून द्या। कारण जर मुख्यमंत्र्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही गेलो आझाद मैदानावर, त्यावेळी जर म्हटलं नसतं की याच्याविषयी जास्त समर्थनासाठी लोक येतील, तर हे आम्हाला करावं लागलं। पाया पडेल। आज शेतकरी दिन साजरा होतोय, सरकार साजरा करतोय, कारण स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती आहे आणि तो दिवस गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकार शेतकरी दिन म्हणून साजरा करतोय। आणि शेतकरी दिना दिवशी शेतकरी जर का रस्त्यावर न्याय मागायला येत असेल तर हे सगळ्यात मोठं सरकारचं अपयश आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करून द्या, एवढीच माझी पोलिसांना सुद्धा विनंती आहे। सगळेजण आता वर जायचं, चला सगळ्यांनी हायवेला बसायचं खाली।